चिकनची रेसिपी आज आपण बनवणार आहोत। तर नमस्कार मंडळी, भरपूर न्यूट्रिशन असलेली आपण आज मशरूमची भाजी ट्राय करणार आहोत। तर त्यासाठी विदाउट प्युरी, विदाउट ते झिकझिक न करता एकदम साधी आणि सोप्या पद्धतीत ही भाजी आपण बनवणार आहोत। तर ही भाजी कोणाला आवडते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण डायरेक्टली आपल्या कृतीकडे जाऊ। त्यानंतर आपण ही भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 पळी तेल घेतलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि चांगलं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पहिला कांदा, तो म्हणजे एक बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आणि ते थोडासा येल्लोइश कलर होत नाही तोपर्यंत कढईमध्ये मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे। तो थोडासा येल्लोसर झाला त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला एक छोटासा टोमॅटो टाकायचा आहे, तोही चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि त्याला तेल सुटल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। ही भाजी बनवताना गरम मसाला थोडासा जास्त ॲड करा, त्याने त्याला अजून चव येते। त्यानंतर त्या मसाल्यामध्ये थोडंसं अगदी 1 छोटा चमचा पाणी घालायचं आहे, जेणेकरून तो मसाला चिपकणार नाही आणि त्या मसाल्याला मस्त 5 मिनटं झाकण मारून ठेवून द्यायचं आहे, जोपर्यंत त्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत। नंतर मशरूम चांगले कापून मस्तपैकी गरम पाण्यात धुवून घेतलेले आहेत आणि ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि ते मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे, जोपर्यंत ते एक मशरूमला सगळा मसाला लागत नाही तोपर्यंत। त्यानंतर हे सगळी कृती आपल्याला हाय स्पीडवर करून घ्यायचे, जेणेकरून ते मस्त असे कडक होतील आणि तेलात चांगले भाजले जातील। त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला झाकण मारून ठेवून द्यायचं आहे। ह्या भाजीमध्ये एक कणसुद्धा आपल्याला पाणी ॲड नाही करायचं आहे, जे पाणी सुटेल ते त्याचं स्वतःचंच पाणी असेल। जसं मी इथे झाकण मारून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती पाणी सुटलं आहे। त्यानंतर तुम्हाला जर वाटलंच तर त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं, जेणेकरून ती भाजी थोडीशी मऊसर आणि चांगली लागेल। त्यानंतर इथे 2 टेबलस्पून वाटण, आपण नॉर्मल खोबरं, कांदा हे सगळं भाजून वाटण बनवतो ते वाला वाटण ॲड करायचं। त्यानंतर 1 चमचा चिकन मसाला, 2 चमचे मीठ, त्यानंतर कोथिंबीर हे सगळं मिक्स करून त्याला पुन्हा झाकण मारून शिजू द्यायचं आहे। त्यानंतर भाजी मस्त शिजल्यावर विदाउट टोमॅटो प्युरी एकदम मस्त धाब्यासारखी चव लागणारी भाजी ही आपली रेडी आहे। तर कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगाच, पण ही भाजी बघून कोणाला तोंडाला पाणी सुटलं आहे हे देखील सांगा। तर अशी रेसिपी एकदम टेस्टी आणि एकदम भारी लागते। तर ही रेसिपी नक्की ट्राय कराच आणि याच्यामध्ये वाटण कसलं आहे, काय आहे त्याची मी व्हिडिओ टाकणारच आहे, एकदम शॉर्ट व्हिडिओ, ती पण नक्की जाऊन बघा। तर ही रेसिपी कशी वाटली मला पुन्हा एकदा सांगते, कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।